शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी प्रवीण चेंडकापुरे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी विरखेड ह्या गावचे तालुका बावळगाव जिल्हा यवतमाळ येथील पोलीस पाटील सुधाकर भाऊ चौधरी आपल्यासोबत आहे। नमस्कार सुधाकर भाऊ। तर त्यांचा कपाशीचा प्लॉट आपण बघण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी प्रायोगिक तत्वावर हा प्लॉट तयार केला आणि हा रिझल्ट आपल्यासमोर आज आहे। तो सक्सेस होताना आपल्याला प्लॉट दिसत आहे, म्हणून तो प्लॉट आपण पाहायला पाहिजे, म्हणून त्यांच्या शेतामध्ये आज व्हिजिट म्हणून आपण शिवार फेरीमध्ये आलेलो आहोत। तर सुधाकर भाऊ, तुम्ही हा 6x4x1 हा जो प्लॉट इथे कपाशीचा लावला आणि हे जे अंतर तुम्ही ठेवलेलं आहे, तर हे अंतर पारंपरिक शेतकरी जेव्हा शेती करतात, बाकीचे शेतकरी पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेती करत आहात, त्यावेळेस त्यांना ह्या पद्धतीचा प्लॉट असा लावला की असं वाटते की हे अंतर पॅक होणार की नाही, पण तुम्ही ह्या गोटाळ जमिनीमध्ये म्हणजे हलक्या जमिनीमध्ये जिथे गोटे दिसत आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे गोटे आहे आणि एवढी हलकी जमीन असूनही हे तुमचं पीक इथं जोमदार दिसत आहे। तर मला सांगा, ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी काय आली? आज पारंपरिक शेती करत असताना आपल्याला 7, 8, 10 इथपर्यंत किंवा 12 जास्तीत जास्त असा ॲव्हरेज मिळत होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कुठेतरी भावबाजीच्या ह्या हिशोबानं, तर त्या हिशोबानं आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल, मार्केटचे भाव पाहिले असतात, मग काय होते आपल्या हातामध्ये मार्केटचे भाव ठरवणं राहत नाही आणि मग काय राहते, मग आपल्याकडे फक्त काय राहते की आपण उत्पन्न कोण्या पद्धतीने जास्तीत जास्त वाढवू शकतो याच्याकडे आपलं कल असला पाहिजे। मी त्या हिशोबानं मग ही पद्धत जी केली 4x6x1, तर मी त्या माध्यमातून केलेली आहे की जेणेकरून आपल्याला हवा, ऊन आणि सूर्यप्रकाश वगैरे असं मोकळं राहते म्हणून। आणि आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतामध्ये बोंडसड म्हणा किंवा असं काही बाकी असं काही जाणवलं नाही। बरोबर। आणि बोंडाची साईजसुद्धा ह्या हवा आणि सूर्यप्रकाश भेटल्यामुळे अशी खूप छान प्रकारे बोंडाची साईज वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि बोंडाचा जर विचार केला तर ह्या बोंडाच्या वजनानं हे झाड असे वाकलेले आहेत, हे बघा, बोंडाच्या वजनाने ह्या फांद्या अशा खाली पडल्या, म्हणजे एवढं याचं बोंडाचं वजन आणि बोंडाची संख्या आहे। तर ही संख्याच नाही तर जवळपास म्हणजे जर विचार केला आपण तर याच्यामागं मेहनतसुद्धा आहे। आणि ही मेहनत करत असताना तुम्हाला काही असा घरच्याचा सपोर्ट, विरोध काही असा? सुरुवातीला विरोध झाला होता की बा इतका मोठा सोया टाकला म्हणजे मूर्खपणा करताय बा, मदत काय लावायचं असं घरचे बोलत होते। पण मला माहित होतं की बा एक दिवस आपला प्लॉट हा गावाला समोर म्हणा किंवा बाकीच्या समोर दिसेल, म्हणजे त्यावेळेस त्यांना वाटेल की नाही बा आपण ह्या पद्धतीने करायला पाहिजे। ही जोडवड पद्धत जी संकल्पना आहे, तर ही खरंच एक म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे आणि याचा तुम्हाला रिझल्ट अत्यंत खूप सुंदर मिळालेला आहे। तर मला सांगा की आता हा जो प्लॉट आहे तर अजून याची सुरुवात काही ठिकाणी चालूच आहे, म्हणजे ही जी पाती आहे हे फळफांदीला सुद्धा इकडे शेवट अशा पात्या येऊन आहे। आणि याचा जर विचार केला तर आज इथं बोंडाची संख्या जवळपास किती आहे? मी सरसगटमध्ये 70-80 पकडलेले आहे। 70-80 बोंडाची संख्या ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे आणि कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते, आहे त्या पद्धतीचे पराठी कुठे कुठे। तर असा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर आज आपण इथं ह्या बोंडाचा जर विचार केला ॲव्हरेजच्या बाबतीत, जर अंतराच्या हिशोबाने जर हे काढला तर 8700 झाडं ह्या एका एकरामध्ये आपल्याला बसतात। 8000 जरी झाडं पकडले तरी 20 ते 22 क्विंटलचा जो ॲव्हरेज आहे हा इथे आपल्याला आज दिसत आहे। आणि त्याच्यानंतर ही पातीची जे संख्या आहे ही चालूच आहे, पाती जे येणं चालूच आहे, प्रत्येक फांदीला पात्या दिसत आहे, म्हणून हा ॲव्हरेज हा वाढणाराच आहे, कमी होणारा नाहीच। तर खरंच कौतुक करण्यासारखा हा प्लॉट आपल्यासमोर उभा आहे। आणि बाकीच्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की येणाऱ्या सीझनमध्ये, खरीपामध्ये, का तुम्हीसुद्धा आपल्या शेतीमध्ये हा प्रयोग नक्की करावा आणि आपलं उत्पादन भरघोसपणे घ्यावं। म्हणून सुधाकर भाऊ, तुम्ही जे शेतकऱ्यांसमोर जो हे ठेवलेला आहे, आदर्श ठेवलेला आहे, तर ह्या आदर्शातून खरंच नक्कीच आमचे शेतकरी काहीतरी बोध घेतील आणि ते सुद्धा ह्या पद्धतीचा प्लॉट तयार करतील। त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद। आणि इथेच थांबतो, पुन्हा तुमच्या कार्याला सलाम, धन्यवाद।